आज या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माझ्या आवडत्या विषयावर तुम्ही मला बोलवलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझी ह्या विषयावरची पुस्तकं मागं मी आणलेली आहेत. ज्यांना कोणाला नंतर रस वाटेल त्यांनी ती विकत घेऊ शकता. मी या क्षेत्रात 85 साली प्रवेश केला. मी टाटामध्ये नोकरी करत होतो आणि त्या काळी आय टीचा अर्थ इन्कम टॅक्स होता आणि आमचं क्षेत्र अगदी छोटं होतं आणि नंतर ते विस्तारत गेलं. पण तेव्हापासनं संगणकाकडून माणसाचं काम करून घ्यायचे प्रयत्न तेव्हासुद्धा सुरू होते. फक्त त्याला नाव वेगळं असायचं. आणि ह्या क्षेत्रात खरी क्रांती सुरू झाली 90च्या दशकात, जेव्हा क्लायंट सर्व्हर कॉम्प्युटिंग आलं, नंतर युनिक्सी ओरॅकल आलं आणि इंटरनेट आल्यानंतर ह्याचा वेग अतिशय वेगानं वाढला. इंटरनेट आल्यावर मग ईमेल आलं, मग सोशल मीडिया आलं आणि मग डिजिटल माहिती करायची व्याप्ती खूप वाढली. आणि 21वे शतक जर आपण बघितलं तर हे असं म्हटलं तर कदाचित वावगं ठरणार नाही, ही बहुतेक AIचं शतक असणार आहे. आता पुढं त्याच्यात अजून जास्त प्रगत तंत्रज्ञान होईल. पण AI या संज्ञेचा अर्थ जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला 3 गोष्टी समजल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे डेटा सायन्स. डेटा सायन्स म्हणजे काय, तर माहितीची निर्मिती आणि त्याची साठवण. आता हे साठवण किंवा स्टोरेज जे होतं ते तुम्ही सध्या वाचत असाल पेपरमध्ये, त्याला डेटा सेंटर्स म्हणतात. आणि महाराष्ट्र सरकारने डेटा सेंटर्स आकर्षित करण्यासाठी एक उत्कृष्ट धोरण पण जाहीर केलेलं आहे. आणि जगभर अशी शेकडो डेटा सेंटर्स आहेत. पुण्यामध्ये पण अनेक कंपन्यांची डेटा सेंटर्स आहेत. तर पहिला भाग झाला डेटा सायन्स. दुसरा भाग जो आहे, नुसता डेटा घेऊन तुम्ही काय करणार, मग त्याचं ॲनालिटिक्स करणारी फौज निर्माण करणं. आता ही ॲनालिटिक्स करणारी सॉफ्टवेअर पण आहेत आणि लोकं पण आहेत. तर हे ॲनालिटिक्स हा त्याचा दुसरा पैलू आहे. म्हणजे पहिल्यांदा डेटा गोळा करायचा, मग तो ॲनालाइज करायचा, त्याचे पॅटर्न्स डेव्हलप करायचे आणि मग नंतरचा जो भाग आहे त्याला म्हणतात प्रिडिक्टिव्ह ॲनालिटिक्स, म्हणजे मग निष्कर्ष बांधायचे. आता आपल्यापैकी तुमच्यापैकी किती लोकांचा ज्योतिषावर विश्वास आहे मला माहिती नाही, पण ज्योतिषशास्त्र हे साधारण असं काम करतं की अशी गोष्ट होणार आहे म्हणून तशी गोष्ट होणार. तर हे जे आपण लॉजिक किंवा तर्कावर चालणारं ॲनालिटिक्स म्हणतो तो AIचा दुसरा भाग. आणि तिसरा भाग जो आहे ज्याला म्हणतात जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI म्हणजे हे आता उत्तर द्यायचं कसं तुम्हाला, म्हणजे रिपोर्ट छापायचा का मेसेज द्यायचा. तर त्या क्षेत्रामध्ये ओपन AIने जेव्हा ChatGPT लॉन्च केलं 3-4 वर्षापूर्वी झालं, तेव्हा AIचं बोलबाला खूप वाढला. कारण ChatGPT हा बोलतो, तो चॅटबॉट आहे, तो तुमच्याशी गप्पा मारू शकतो, तो तुम्ही त्याच्याशी लिहू शकता आणि त्यामुळं युजर इंटरफेस किंवा आपलं त्या AIशी संवाद साधायची जो मार्ग होता तो अजून सोपा होत गेला. आता हे साधारण AIचा हा व्यावहारिक स्वरूप. औद्योगिक क्षेत्रात ॲनालिटिक्स हे वर्षानुवर्ष वापरलं जातं. आता इथं दांडेकर साहेब आहेत, ते CDSSचे EDP मॅनेजर होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. तर तेव्हापासून ERP सॉफ्टवेअर होती, ते डेटा प्रोसेसिंग करत असत. आता ह्या सगळ्या ERP सॉफ्टवेअरमध्ये ॲनालिटिक्स आहे. SAP हे जगातली क्रमांक 1ची कंपनी आहे, त्यांच्याकडे पण बिझनेस ॲनालिटिक्स आहे. तर इंडस्ट्रीयल डेटा वापरून त्याचे पॅटर्न्स निर्माण करणं, त्याची चॅटबॉट करणं, मग जास्त ग्राहक आकर्षित करणं, हे प्रकार औद्योगिक क्षेत्रात पण सुरू आहे. आता आपण जर वैयक्तिक स्तरावर बघितलं तर आता मला असं वाटतं की जग आता फक्त 2 भागात त्याचं वर्गीकरण झालेलं आहे. AI वापरणारे आणि न वापरणारे, म्हणजे साक्षर आणि निरक्षर. आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा ज्यांना लिहिता वाचता यायचं ते साक्षर आणि ज्यांना लिहिता वाचता यायचं नाही ते निरक्षर. आता 2026 साली ही व्याख्या आपल्याला बदलायला लागेल. जे लोक आधुनिक तंत्र वापरतात ते साक्षर आणि जे काही कारणाने वापरत नाहीत ते निरक्षर. आता तो त्यांचा वैयक्तिक पर्याय आहे. काही लोकांना मुद्दामून तसंच राहायचं असतं. म्हणजे आता एक पुण्यामध्ये त्यांचं निधन झालं मागच्या वर्षी. एक प्राध्यापिका होत्या गरवारे कॉलेजमधल्या, त्या वीज वापरत नसत शेवटपर्यंत आणि त्या सायकलवरनं जायच्या आणि ती पर्यावरणपूरक शैली होती. त्यांचं नाव विसरलो मी, कदाचित सुनेत्राला माहिती आहे. मीना साने, हेमा साने. आता त्या हेमा साने मॅडमने तो पर्याय स्वीकारला होता की मी आधुनिक तंत्र वापरणार नाही.
आता ह्या हेमा सानेंचीच एक आवृत्ती मी अमेरिकेत बघितली आणि त्याला म्हणतात आमिष. तुम्ही गुगल करू शकता, अशा आमिष कम्युनिटीज आहेत अमेरिकेमध्ये विविध भागात. आणि ते लोक बाय चॉईस 19व्या शतकातलंच तंत्र वापरतात. ते वीज वापरत नाहीत, इंटरनेट वापरत नाहीत, वाहन वापरत नाहीत, बग्गी असते त्यांची, आणि ते फक्त शेती करतात. आणि त्यांचे चर्च असतं, त्याच्याद्वारे ते घटनेला मानत नाहीत, ट्रम्पला मानत नाहीत, कोणाला त्यांचा काही संबंध नाही. त्यांच्या त्या विश्वात ते वावरतात आणि ती जीवन पद्धती ते पाळतात. कारण वीज वापरत नाहीत, त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता दिवे लागणे होते, तेव्हा जेवण होतं. आणि तिथं एकत्र कुटुंब पद्धती आहे, त्यामुळं आजी आजोबा असतात. म्हणजे टिपिकल इतर अमेरिकन लोक जे आहेत तशापासून ही एक वेगळी कम्युनिटी आहे. आणि त्यांच्याबरोबर मी 1-2दा मला अतिशय आकर्षित झालो म्हणून मी जाऊन गप्पा मारून आलो होतो. त्यांची आमिष रेस्टॉरंट्स पण आहेत अटलांटा राज्यात, तिथं उत्कृष्ट फूड पण मिळतं. तर हा झाला तंत्रज्ञानाचा भाग. पण आता आपण मूळ विषयाकडे येऊ. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रकरण जे आहे ते अनेक प्रकारे आपल्या जीवनावर प्रभाव टाकत आहे. आणि एक लक्षात ठेवा की AI आलेलं आहे ते भविष्य नाही. बऱ्याच गोष्टी आपोआप घडत आहेत आणि ते वापरून तुम्ही आपलं जीवन समृद्ध करू शकता. अनेक चॅटबॉट्स आहेत जे तुम्हाला चांगल्या प्रकारे सल्ला देऊ शकतात. फक्त ह्याच्यामागे मी काही धोके पण सांगतो की AI काही वेळेला माणसासारखं वागतं, धादांत खोटं उत्तर पण देऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अंधविश्वास ठेवू नका. आणि कारण शेवटी कसं आहे की त्याला जे फीड केलेलं असतं त्या माहितीच्या आधारे तो उत्तर देतो. आता ते फीड जर चुकीचं केलं किंवा चुकीचे बायसेस जर दिले तर तो त्या पद्धतीनं उत्तर देतो. त्यामुळं AI म्हणजे ब्रह्मवाक्य हे गृहीतक चुकीचं आहे. आणि या साठीच AIमध्ये आता अजून एक पुढचं भविष्य जे आहे त्याला AGI म्हणतात, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, ज्याच्यामध्ये या चॅटबॉटची गणना ही मानवी मेंदूच्या पेक्षा पुढचं अशा पद्धतीचं आहे. याच्याचबरोबर ॲलाइड टेक्नॉलॉजीज पण येत आहेत, रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स. आणि या प्रगतीमुळं मी असं म्हणजे म्हटलं तर ते चुकीचं राहणार नाही की एक क्रांती किंवा रिव्होल्युशन आपल्या जगात आलेली आहे. आणि ह्याचा तुम्ही सकारात्मक अनेक क्षेत्रात फायदा करून घेऊ शकता. शिक्षण क्षेत्राबद्दल आपण बघू. केरळमध्ये एका शाळेनं मागच्या वर्षी AI रोबोटिक टीचर रिक्रूट केली. म्हणजे ती ह्युमनाईड होती, म्हणजे ते रोबोच होता, पण तिला स्वरूप एका सुंदर स्त्रीचं दिलं होतं आणि ती कुठल्याही विषयावर शिकवू शकत असे. म्हणजे बाकी शिक्षक फक्त एकच विषय शिकवायचा, पण ती रोबो टीचर त्यांनी प्रयोग केला. आणि 6 महिन्यानंतर PTA म्हणजे पेरेंट टीचर मीटिंगमध्ये शिक्षकांनी हा विचारला पालकांना प्रश्न की या प्रयोगाचा फायदा काय झाला. तर त्यांना उत्तर असं मिळालं की तो टीचर किंवा ती टीचर आल्यापासून मुलं अभ्यास करायला लागली, गृहपाठ करायला लागली, गोष्टी शिकायला लागली, कारण त्यांना त्या रोबोशी बोलायचं होतं. आणि ते बोलताना आपण कुठंतरी मागं पडू नये या भीतीपाठी. आणि त्यांनी मुद्दामून ती चांगली दिसणारी रोबो होती ती, त्यामुळे तिच्याशी बोलताना इम्प्रेस होण्यासाठी म्हणून ही मुलं रात्री अभ्यास करत असत आणि त्यामुळं त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढला. तर इथं जे शिक्षक आहेत, आपल्यापैकी इथं कोणी जर शिक्षक असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की आता त्यांचा व्यवसाय हा 100% धोक्यात आलेला आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स, कारण शिक्षण क्षेत्राचा जर तुम्ही विचार केला, कारण मी हायर एज्युकेशनमध्ये ॲक्टिव्ह आहे, शिक्षक हे 3 गोष्टी करतात. माहिती देतात, नंतर थोडंफार ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात आणि नंतर जर त्यांना शक्य असेल तर कौशल्य द्यायचा प्रयत्न करतात. त्यातला जो पहिला भाग आहे माहितीचा, हा AIने पूर्णपणे संपून टाकलेला आहे. आता मुलं माहितीसाठी शाळेत जाणार नाहीत, कॉलेजला जाणार नाहीत, त्यांचं ते शिकतील. आणि त्यामुळं आप्पा बळवंत चौकात जी गाईड इंडस्ट्री आहे एक मोठा उद्योग येतो आणि तिथं परीक्षेच्या आधी प्रचंड प्रमाणावर व्यवसाय होतो. कारण आपल्याकडं अभ्यास करायची एक पद्धत आहे की असताना पण तसाच झालो की साधारण परीक्षेच्या 15 दिवस आधी जागा व्हायचं, मग सिलेबस शोधायचं, मग गाईड शोधायचं, मग अहोरात्र अभ्यास करायचा. आणि मग बरेच वेळा असं होतं की तुम्हाला एक चतुर भेटतो रँचो आणि तो अतिशय कॉन्फिडेंटली सांगतो हे एक पाठ करू नकोस, हे उद्या येणार नाही. हा कॉन्फिडन्स त्याला कुठनं येतो हे अजूनही मला कळलेलं नाही. मग ते पाठांतर पण कमी होतं. आता तुम्ही जे पाठ केलं ते जर सुदैवाने पेपरमध्ये आलं तर तुम्हाला 100 पैकी 95-100 मार्क मिळतात
आणि मग व्यवस्था तुम्हाला हुशार या कॅटेगरीत टाकते, पण ॲक्च्युली तुम्हाला येत काहीच नसतं. कारण हे विद्यार्थी जे असतात ते परीक्षार्थी विद्यार्थी असतात. त्यांना मी अजून एक नाव दिले, ते म्हणजे संजय सिंघानिया प्लस प्लस. तुम्हाला गजनी सिनेमा आठवतो का? गजनीमध्ये आमिर खानला एक रोग होता, तो आपल्या शिक्षण पद्धतीत गेले 100 वर्ष आहे, आणि तो म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी लॉस. कारण हे परीक्षार्थी विद्यार्थी फक्त 10 दिवस अभ्यास करतात, अजून 3 वर्षांनी त्यांना तोच प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येत नाही. म्हणजे मी काही वेळेला इंटरव्ह्यूज पूर्वी घ्यायचो, तेव्हा मला एका इंजिनिअरिंग कॉलेजमधले एक विद्यार्थी, त्याला काहीच येत नव्हतं, आणि मग मला कळलं नाही की आता ह्याचं काय करायचं. मग मी त्याला शेवटी प्रश्न विचारला की तुला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे विषय तरी आठवतात का? तर ते पण त्याला आठवत नव्हते, पण तो पास झाला. आता त्याचं पुढं काय झालं मला माहिती नाही, पण अशा पद्धतीनं जे शिक्षण चालू आहे तिथं AI फार मोठा परिणाम होणार आहे. असे विशिष्ट शैक्षणिक चॅटबॉट्स पण विकसित झालेले आहेत. अमेरिकेत एक खान अकॅडमी म्हणून आहे, मोठी ती IT कंपनी आहे, त्याचा फाउंडर सलमान खान आहे, पण तो आपला ॲक्टर नाही. तर तो पहिल्यापासून तिथं हायर एज्युकेशनवर प्रयोग करतो आहे, आणि टाटा ट्रस्टने त्यांना फंड केले. 20 भाषांमध्ये आता खान अकॅडमीची ॲप्स आणि ह्या गोष्टी येतील. कोविड काळात पण आपण बघितलं की सर्व शाळासुद्धा डिजिटायझेशनवरच होत्या. आता ह्या सगळ्या प्रकरणात तुम्ही बघा की शिक्षण या क्षेत्रात ची प्रक्रिया ही या तंत्रज्ञानामुळं खूप मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. त्यातलं फक्त एकच चांगली गोष्ट मला दिसते की कोचिंग क्लासेसचं जे प्रस्थ आहे ते हळूहळू बंद होईल. म्हणजे आपल्यापैकी इथं जर तुम्ही कोचिंग क्लासेस काढत असाल तर तुम्ही दुसरा व्यवसाय बघायला सुरुवात करा, कारण AI हा तुम्हाला रिप्लेस करणार आहे. मागच्या 3 महिन्यापूर्वी मला एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की AIनी UPSCचं 96% पेपर बरोबर सोडवला. म्हणजे हे लक्षात घ्या की प्रगती कुठल्या भागावर चाललेली आहे. त्यामुळं शिक्षण म्हणजे काय हा आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे. आणि जर ते शिक्षण घर बसल्या आपोआप होत असेल तर मग शिक्षकांनी काय करायचं? तर शिक्षकांनी काय करायचं ह्याच्यावर माझं उत्तर आहे की त्यांनी कौशल्य आणि ज्ञान द्यायचं. ज्ञान म्हणजे अनुभव. कारण AIचं त्याची एक मर्यादा आहे, त्याला नॉन डिजिटल माहिती कळत नाही. म्हणजे जी गोष्ट डिजिटल नाही ती त्याच्या दृष्टीनं अस्तित्वातच नाही. आता मी गंमत म्हणून त्याला विचारतो की माझे वडील वासुदेव शिकारपूर यांनी कधी इंटरनेट वापरलं नाही, आणि ते मोबाईल फोन फक्त नॉर्मल कामासाठी वापरत असत. तर AIच्या टूल्सना ती व्यक्ती ते म्हणतात की ही व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे, कारण त्याला माहितीच नाही मिळालेली. त्यामुळं आपल्याकडं जो नॉन डिजिटल अनुभव आहे मागच्या दशकातला, मागच्या शतकातला, तो मानव आणि AIमधला मोठा फरक आहे. तोपर्यंत जो अनुभव आपल्या मेंदूत आहे आणि तोपर्यंत AI टूल्सना ते कळणार नाही, आणि इथंच आपण त्याच्या पुढं जाऊ शकतो. नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे त्याला AI टूल्सना भाषेमधले जे असे कॉम्प्लेक्स प्रकार जे असतात ते त्याला अजूनही कळत नाहीत. मी आता पुण्यात आहे म्हणून मी 2 उदाहरणं देतो. काही वर्षापूर्वी मला एका मित्रांनी विवाहाची पत्रिका पाठवली होती, आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की आपली उपस्थिती हाच आहेर, आणि पुढं एक ओळ होती की आहेर आणू नयेत. मग आता मला कळलं नाही की ह्याने एक्झॅक्टली आपल्याला बोलवलं आहे का नाही. मग मी ChatGPTला विचारलं की असं असं मला बोलावणं आलं आहे, तर मी त्या लग्नाला जाऊ का नाही. तर त्याला उत्तर कळलं नाही. आणि त्याला अजून एक असतं की तुम्ही ट्राय हार्ड म्हणून सारखं त्रास देऊ शकता. त्यांनी काही उत्तर दिलं नाही, पण खूप मी विचारलं असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं की एकच जागा आहे जगामध्ये तिथं तुम्हाला ह्याचं उत्तर मिळेल, आणि तू त्या जागेत जा. ते मी त्याचं नाव घेत नाही, पण तुम्हाला माहिती आहे मी त्या जागा कुठली आहे ती. आता हे एक उदाहरण दिलं. दुसरं मी उदाहरण देतो. तुम्हाला आम्हाला जेवायला बोलवायचे, आता ह्याच्यात जेवण कोण देणार? तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येक शहरात वेगळं असतं. तुम्ही सोलापूरला, जळगावला किंवा सांगलीला गेलात तर ते कायम आम्हीच देणार, पण पुण्यात माहिती आहे का कायम तुम्हीच देणार, असं असतं ते. तर असे जे भाषेचे जे प्रकार आहेत ते AIला कळत नाही, आणि त्यामुळं साहित्यिक आणि लेखक किंवा कवी पण आहेत, त्याच्यात जे लोक स्वतःचे अनुभव आणि त्यांची व्याप्ती टाकू शकतात ते AI निर्मित कवींपेक्षा पुढं आहेत. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कविता पण उत्कृष्ट करतं. आता सुनेत्रा, तू आता साहित्य परिषदेत आहेच, तर तुम्हाला पुढच्या साहित्य संमेलनात एक AI कवी कट्टा म्हणून करायला हरकत नाही, आणि रोबोटिक कवी पण येऊ शकतील.
त्याला तुम्ही फक्त विषय द्यायचे की पावसावर 5 कविता टाक, की टाकत बसतो तो. आणि तो आता इतका सुधारत चाललेला आहे की बालकवींच्या स्टाईलनी कर, पाडगावकरांच्या स्टाईलनी कर, हे सगळं त्याला कळतं. हिंदी शायरी तर तो गालिबच्या स्टाईलनी करतो. म्हणजे मी ते वापरतो कुठं सांगतो मी तुम्हाला. मी अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे हॅपी बर्थडे HBD वगैरे ते मला आवडत नाही. मी सरळ त्या व्यक्तिविशेष जे मला माहिती आहेत. आता ह्या AI टूल्सशी बोलायची एक शास्त्र आहे, त्याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही एक ब्रँच आहे इंजिनिअरिंगची. आणि ते जर तुम्हाला कळलं तर हे मी एक लॉंग प्रॉम्प्ट पाठवतो की ही व्यक्ती असे त्याच्या ह्या सवयी आहेत, त्याच्या नवऱ्याचं नाव असं आहे वगैरे वाटेवर. आणि मग ह्याच्यावर तू मला एक शायरी लिहून दे, की तो उत्कृष्ट शायरी लिहून देतो. आणि ते आपण काय असं म्हणायचं नाही की मी लिहिली, मी नुसतं शायरी पाठवली. आणि मला याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तमिळ मित्राला मी तमिळ भाषेत पाठवू शकतो, गुजराती माणसाला गुजराती भाषेत पाठवू शकतो. आणि हे मल्टीलिंग्वल म्हणजे बहुभाषी वापर. आता हा झाला AIचा सकारात्मक वापर. तुम्ही लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे इम्प्रेस करू शकता. आणि आपल्यापैकी जे सेल्समध्ये वगैरे लोक आहेत, तुमच्या कस्टमरला तुम्ही विचार करा की तुमचा एक ग्राहक आहे आणि तो समजा तेलगू आहे, तर त्याला तुम्ही तेलगू भाषेत जर उत्कृष्ट कौतुक करणारं काहीतरी पाठवलं तर त्याला नक्की आवडेल ना, कोणाला आवडणार नाही. तर इथं तुम्ही AIचा सकारात्मक वापर करू शकता. पण सकारात्मक वापर इतर पण करायचे तुम्हाला मार्ग आहेत. कंटेंट क्रिएशन, जनरेटिव्ह AI म्हणून जे आहे ते माहिती अतिशय उत्कृष्ट तयार करतं. म्हणजे मला मी एकदा पुण्याहून औरंगाबादला चाललो होतो, माझ्याबरोबर एक पत्रकार होते आणि मी त्यांना 4 तासात AI शिकवलं. म्हणजे त्यांना ते टूल डाउनलोड करा असं सगळं सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते अतिशय उल्लसित मला दिसले आणि मला ते ब्रेकफास्टला भेटले. ते म्हटलं काय दीपक मजा आली. म्हटलं काय नाही, मला ऑफिसमधनं फोन आला होता की एक लेख पाठवा. मी 5 मिनिटात पाठवला म्हटलं. आता ते कसं झालं तुम्हाला माहिती आहे. त्याने AIकडनं घेतला, 1-2 शब्द इकडे तिकडे केले आणि स्वतःच्या नावावर छापून आणला. तर त्यामुळं असे साहित्यिक पूर्वी एक होते फाडफाड इंग्रजी शिकवणारे एक कोकाटे होते. आता ते कसे, त्यांचं असं म्हणणं होतं की मी तुम्हाला 2 मिनिटात इंग्लिश शिकवतो. तर आता त्यावेळेला माझा त्यांच्यावर विश्वास नव्हता. पण आता AIमुळं हे शक्य आहे. तुम्ही कुठलीही भाषा शिकू शकता. आणि आपल्यापैकी ज्यांना पैसे मिळवायची गरज आहे आणि जे Gen Z मधले आहेत सध्याचे, त्यांना मी सरळ सजेशन देतो की तुम्ही जपानी शिका, AIचा वापर करायच्यात. कारण जपान इज द लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. पुढचं जर तुम्हाला जर कमी वेळात जास्त पैसे मिळवायचे असतील तर जपानला जा. पुण्यापासून आता होपफुली फ्लाईट होईल, पण मुंबईपासून आहे टोकियोला, 6 तासात तुम्ही पोचता. आणि जपान का, तर त्याचं उत्तर साधं आहे. जपानचं सरासरी आयुर्मान 83 आहे. तिथं फक्त म्हातारे लोकच राहतात. गेले 22 वर्ष तो देश निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथला फेस करतो आहे. आणि तिथली जी युवा पिढी आहे त्याच्यात 2 कॅटेगरीज आहेत. 50% लोकांना लग्नच करायचं नाही आणि उरलेल्या 50% पैकी 70% लोकांना मुलं नको आहेत. अशा ह्याच्यात तो अडकलेला देश आहे. आणि त्यांचं अजून एक चांगलं आहे की मोदी साहेबांनी त्यांचे शिंजो ॲबे म्हणून एक पंतप्रधान होते, त्यांना 2018 साली पद्मविभूषण दिलं. तर त्यावेळेला मोदीजींवर टीका झाली की बाहेरच्या माणसाला काय पद्म पुरस्कार देता. पण शिंजो ॲबे परत गेले आणि त्यांनी सगळी धोरणं प्रो इंडिया केली. त्यामुळं तिथं व्हिसा लगेच मिळतो, उद्योग करणं खूप सोपं झालं आहे. आणि मोदींच्या बाबतीत मी बघितलं की तो माणूस जेव्हा एखादी गोष्ट करतो ती सर्वसामान्य IQच्या माणसांना लगेच कळत नाही. राहुल गांधीला तर अजिबातच कळत नाही. पण त्याचे दूरगामी परिणाम तुम्हाला खूप दिवसांनी दिसतात. ज्यांना जास्त माहिती हवी असेल त्यांनी धुरंधर बघावा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय असतं. तर सांगायचा मुद्दा असा की AIचा सकारात्मक वापर करून तुम्ही बहुभाषिक होऊ शकता. तुम्हाला कुठल्याही क्लासला जायची गरज नाही. तुम्ही कुठलीही भाषा शिकू शकता आणि आपापल्या भाषेत शिकू शकता. म्हणजे मराठीतनं शिकू शकता. मी साहित्य परिषदेला विनंती करतो की तुम्ही माय मराठी नावाचं बॉट लॉन्च करा. ज्या माणसाला मराठी शिकायचं आहे कुठल्याही भाषेतनं, तो AIशी गप्पा मारत, म्हणजे ते काय असं पुस्तक नसतं. तुम्ही तुमच्या भाषेत बोलायचं आणि सांगायचं की हे मराठीत कसं बोलतात मला सांग, की तो सांगतो. मग ते तुम्ही लिहून घ्या, मग त्याच्यावर तुम्ही परीक्षा घेऊ शकता. हे अतिशय रंजक पद्धतीनं शिक्षण होऊ शकतं. कारण आपण जर बघितलं तर आपल्याकडं जे पठडीतलं शिक्षण आहे, कॉलेजेसमध्ये जे होतं 45 मिनटाचं बोरिंग लेक्चर, माझ्या मते ते मॉडेल आता बंद करायची वेळ आलेली आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरण आहे, पण हे बोरिंग लेक्चर्स बंद केली पाहिजेत. त्याचा काही उपयोग नाही. कारण तिथं जे शिक्षक पाठ केलेलं PPT वापरून करतात ते सगळं ChatGPT आणि जेमिनीला कळतं. आणि मुलं पण हुशार आहेत, ते सगळं शिकू शकतात. तिथं आपण इंटरॅक्टिव्ह लर्निंग
म्हणजे संवादाच्या साधातून शिक्षण करायची वेळ आलेली आहे. आणि विशेषतः उच्च शिक्षण पद्धतीमध्ये ए आय वापरून तुम्ही उद्योगांबरोबर भागीदारी करू शकता. औद्योगिक क्षेत्रात काय चाललेलं आहे ते प्रवाह तुम्ही आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत आणू शकता. आणि हे सगळं केलं तरच युवा पिढी सक्षम होईल, ज्याला आपण एम्प्लॉयबल यूथ म्हणतो. सध्या दुर्दैवाने काय घडतं आहे की आपण एक बेकार पदवीधर करायची एक मोठी फॅक्टरी तयार केलेली आहे. खूप लोक पदवी घेऊन बाहेर पडतात, फक्त पदवी मिळते. आणि मी तर आता या मताचा निष्कर्षावर आलेलो आहे की पदवीनी फक्त एकच गोष्ट होते, त्यामुळे तुमचं लग्न होऊ शकतं, कारण त्याला फक्त सामाजिक प्रतिष्ठा आहे, बाकी त्याला काहीही नाही. आणि उद्योगात जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुम्हाला रेलेव्हंट स्किल्स लागतात, ती दुर्दैवाने अनेकांच्याकडे नाही. तिथं तुम्ही तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करू शकता. तुम्ही ऑनलाईन इंटर्नशिप्स करू शकता. तुम्ही ए आयला विचारू शकता की हे कसं करायचं सांग, किंवा हा माझं सिलेबस आहे, ह्यातल्या केस स्टडीज सांग. या बाबतीत खूप टूल्स आहेत. आणि मी इथं अजून एक तुम्हाला सांगतो की ChatGPT आणि जेमिनी म्हणजे ए आय नाही, ते फक्त टिप ऑफ द आईसबर्ग आहे, ते हिमनगाचं एक टोक आहे फक्त. मी एक वेबसाईट दर 3 दिवसांनी बघतो, ती म्हणजे AIToolsDirectory.com. नाव अगदी सोपं आहे. आपल्यापैकी ज्यांचा जन्म मागच्या शतकात झाला त्यांना एक गोष्ट आठवत असेल, टेलिफोन डिरेक्टरी. आता ती नष्ट झालेली आहे, कारण लँडलाईन फोन्सच नाहीत, त्यामुळे टेलिफोन डिरेक्टरी पण नाही. पण ही जी डिरेक्टरी आहे ही वेबसाईट आहे AITools डिरेक्टरी, जिथं जगभरातील ए आय डेव्हलपर्स आपली टूल्स टाकतात आणि त्यातली 90% फुकट आहेत. म्हणजे ते प्ले स्टोअर आहे असं समजा. मग तिथं तुम्ही सर्च करू शकता की मला ह्या गोष्टीसाठी ए आय टूल कुठलं वापरलेलं चांगलं. मग ती स्पेशलाइज टूल्स तुम्ही वापरू शकता. याचा वापर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो. आणि विशेषतः आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरणारे जे लोक आहेत त्यांच्या स्प्रेडशीट तयार करणं, त्याचं ॲनालिसिस करणं. मग आता इथं जे लोक CA वगैरे आहेत त्यांना ही बातमी आहे की 50% ऑडिटिंगसुद्धा ए आय करतं. मग त्यांना फक्त जाऊन आपली पुढची सही करायची, आणि ते पण हळूहळू वाढत चाललेले आहे. मला असं सांगण्यात आलं की CA इन्स्टिट्यूट पण आता ए आय अडॉप्ट करणार आहे. तर ह्या क्षेत्रावर त्याचा प्रभाव झाला. आरोग्य क्षेत्रात सुद्धा ए आय क्रांती करतं आहे. फक्त एकच गोष्ट आहे की तुम्ही ए आयवर फिजिशियन म्हणून विश्वास ठेवू नका, कारण ते धादांत खोटं उत्तर देऊ शकतं. आणि अनेक डॉक्टर्स मला सांगतात की लोक त्यांचे पेशंट गुगल ओपिनियन घेऊन येतात आणि फक्त म्हणतात की मी तुमचं ज्ञान व्हेरीफाय करतो आहे की असंच झालं आहे का मला. तर हा प्रकार करू नका, कारण तुमच्या फॅमिली डॉक्टरला तुमची हिस्ट्री आहे ती ए आयला माहिती नाही आहे. आणि बरेच वेळा तुम्ही लक्षात घ्या की ए आय टूल्सना फार्मास्युटिकल कंपन्यांनी विकत घेतलेलं आहे. तो विशिष्ट प्रकारचा डेटा तो फीड करतात आणि त्यांना त्यांची औषधं खपवायची. त्यामुळे जरी तुम्हाला काही आजार झाला नसेल तर तुम्ही काहीतरी सिम्पटम्स टाकली की तो पहिल्यांदा सांगतो की तुला खूप मोठा रोग झाला आहे आणि तू आता हे औषध घे. आणि मग सेल्फ मेडिकेशनसारखे प्रकार तुम्ही करू नका. आणि ह्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की हे डेटा इज टुमॉरोज ऑईल हे जे म्हणतात, आता हा जो डेटा आपण तयार करतो, आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की भारत हा मोबाईलच्या बाबतीत जगातला क्रमांक 1चा देश आहे. आपण चीन आणि अमेरिकेच्या पुढं आहोत. याचाच अर्थ असा की डिजिटल डेटा निर्मितीमध्ये भारत क्रमांक 1चा देश आहे. पण दुर्दैव असं आहे की जरी हा डेटा आपण निर्माण करत असलो तरी त्याचा डेटा सेंटर भारतात नाही. हा डेटा आपण अमेरिकन किंवा बहुराष्ट्रीय उद्योगांना देऊन टाकतो. तर तुम्ही कधी हा विचार केला आहे का की ओपन AI, गुगल, फेसबुक, मेटा हे आपल्याला फुकट सगळं वापरायला देतात, पण त्यांना बिलियन्स ऑफ डॉलरचा प्रॉफिट कसा मिळतो? कारण तुम्ही लक्षात घ्या की तुम्हीच त्यांचे प्रॉडक्ट आहात. आपण जे लोक डेटा फीड करतो सोशल मीडियावर त्याचा ते वापर करतात आणि मग ते कमर्शियल ब्रँड्सना तो विकतात. आणि असे लोक करतात की आता एखाद्या माणसाला अमुक अमुक शहरात व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तो हा तिकडच्या लोकांच्या सवयी काय आहेत, तिथं काय प्रकारचं मार्केट आहे, हे सगळं डिजिटल मार्केटिंगद्वारे तो विकत घेतो आणि मग त्याप्रमाणे तो ॲक्शन घेतो. आणि इथं जर तुम्ही AI किंवा इंटरॅक्टिव्ह टूल्स वापरली तर ती बायस्ड आहेत, ती न्यूट्रल नाही आहेत पूर्णपणे. आणि इथंच मानवी संबंध किंवा ह्या गोष्टींचा खूप फायदा होतो. कारण 2 घटना मी तुम्हाला सांगतो. मी शिकागोला होतो मेमध्ये मागच्या वर्षी. तिथल्या शिकागो ट्रिब्यूनमध्ये मी एक बातमी वाचली. एक 15-16 वर्षाची मुलगी होती, ती सिंगल होती, म्हणजे तिला पालक नव्हते.
आणि तिला गप्पा मारायला कोणी मित्रमंत्री नव्हते, म्हणून तिने एका चॅटबॉटशी गप्पा मारणं सुरू केलं. त्या चॅटबॉटचं नाव त्या बातमीत नव्हतं, पण ते गप्पा मारायचं प्रमाण खूप वाढत गेलं. म्हणजे ती रोज तासनतास त्या बॉटबरोबर गप्पा मारायची आणि त्याच्यावर अंधविश्वास. आणि एक दिवशी त्याने आत्महत्या केली आणि सुसाईड नोटमध्ये असं लिहिलं की माझ्या बॉटने मला काल सांगितलं की युअर लाईफ हॅज नो मिनिंग. याचा अर्थ म्हणजे काय की माझ्या जीवनाला अर्थ नाही म्हणून मी जीवन संपवतो आहे. तर हे ए आयचं एथिकल ए आय म्हणून एक ब्रँच आहे, तर हे करायची गरज आहे. म्हणजे तुम्ही असं एखादा माणूस जर सुसायडल टेंडन्सीचा असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही त्याला सांगायला पाहिजे की बाबा रे तू काउन्सिलरकडे जा, जीवन खूप चांगलं आहे, असं हे करू नकोस. पण हे न सांगता लखनौमध्ये मागच्या महिन्यात एका माणसाने आत्महत्या करायचे चांगले मार्ग सांग असेच यायला विचारलं. मग त्याने अतिशय सांगितलं, वा छान, आत्महत्या करताय तुम्ही, व्हेरी गुड, मी तुम्हाला सांगतो कशी करायची आत्महत्या. तर हे जे चाललेलं आहे ना हे चुकीचं आहे आणि इथं नियमन करायची गरज आहे. हे फ्री फॉर ऑल ए आय हे चुकीची गोष्ट आहे. कारण मग ज्या निगेटिव्हिटीज आहेत समाजातल्या, आता उद्या जर टेररिस्ट लोकांनी ए आय वापरून बॉम्ब निर्माण केले तर हे अशा पद्धती बॅन व्हायला पाहिजे. तुम्ही फक्त सकारात्मक गोष्टींसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या आधुनिक तंत्राचा वापर करायला हवा. यासाठी दुर्दैवाने आपले कायदे अतिशय मर्यादित आहेत, पण हे व्हायला हवं. कारण जर सर्व गोष्टी लोक ए आयवर डिपेंडंट राहणार असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं पण घडणार आहेत. मग ह्यासाठी असं तुम्ही म्हणजे पूर्वी मला वाटायचं की प्रगत समाज अमेरिका युरोप वेगळं आणि भारत देश हा आपला अगदी परंपरेप्रमाणे चालतो. कारण मी ज्या पिढीत राहत होतो तिथं तर एकदम सोपं होतं की पदवी मिळवायची, नोकरी मिळवायची, लग्न करायचं की मुलं बाळं, असे सिक्वेन्शियल गोष्टी व्हायच्या. आजकालची जेन झी ही अमेरिकन स्टाईलमध्ये आहे. म्हणजे मला असं एका मुलींनी सांगितलं की मला लग्नच करायचं नाही काका. मी म्हटलं असं कसं शक्य आहे? मातृत्व हा तर तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. नाही नाही नाही, मला त्या फंदात पडायचं नाही, मला टेन्शन नको. आणि मग अजून एक प्रॉब्लेम आहे, लग्न न करायचं कारण एका माणसाला कशाला झेलायचं आपण, मी एकदम फ्री बर्ड आहे. तर हे मला म्हणजे मी कदाचित आता सिनियर सिटीजन झाल्यामुळं माझे विचार पण आता वृद्ध होत आहेत, त्यामुळे मला हे अजून पटत नाही. पण ह्या दिशेने जर आपला भारतीय समाज पण चालला असेल जेन झीचा, तर हे जे प्रकार इतर देशात घडतात ते आपल्या देशात पण होतील. आणि इथं जर आपण तंत्रस्नेही म्हणून ठीक आहे, पण तंत्रावलंबी पिढी ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. अवलंबून राहणं एखाद्या गोष्टीवर हे अतिशय चूक आहे. आणि अवलंबून कुणावर राहणार तर कुठल्या तरी परदेशी ए आय टूलवर, हे अतिशय धोकादायक आहे आणि हे धोके टाळले पाहिजेत. यासाठी मी योगी अरविंद मंचाला अजून एक विनंती करतो की मी RSSचा मी लहानपणी एक संस्कार शिबिर अटेंड केलं होतं सांगलीला आणि त्याचा मला खूप उपयोग झाला. त्या काळी माझ्यावर संस्कार झाले होते की प्रत्येक माणूस देशासाठी काहीतरी करू शकतो. त्यासाठी तुम्ही सैन्यात जायची गरज नाही, तुम्ही आपापल्या व्यवसायात राहूनसुद्धा देशासाठी करू शकता. आणि त्याचाच परिपाक म्हणजे मी जे काय डिजिटल साक्षरता करतो हे ते संस्कार आहेत. तर आता ते संस्कार शिबिर, सायबर संस्कार शिबिर करायची गरज आहे. कारण आपल्याकडं अजून एक होतं की वय वर्ष जेव्हा 13-14 असतं तेव्हा आपल्या मुलामुलींच्या हातात 2 उपकरणं एकाच वेळेला येतात. एक म्हणजे टू व्हीलर, दुचाकी वाहन, आणि दुसरं म्हणजे मोबाईल फोन. आता ह्या दुचाकी वाहनाचं सगळं नियंत्रण हे सरकारनं रेग्युलेट केलेलं आहे. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागतं, मग तुम्हाला टेस्ट करायला लागते आणि त्याशिवाय तुम्हाला लायसन्स मिळत नाही. आणि आपल्याकडं लायसन्स नसताना लोक चालवतात ती गोष्ट वेगळी, पण लायसन्स असणं हे अनिवार्य आहे. मोबाईलच्या बाबतीत काय, तुम्हाला DDLJ सिनेमा आठवतो का? दिलवाले दुनिया लीजिए, त्या सिनेमातलं शेवटचं वाक्य आठवतं का? डायलॉग, लास्ट डायलॉग, जा सिमरन जा, जी लो अपनी जिंदगी. हा अमरीश पुरीचं आहे. हे पालक असंच करतात, मोबाईल देतात आपल्या मुलांच्या हातात आणि जा सिमरन जा, जी लो अपनी जिंदगी. त्याला काही रेग्युलेशन नाही, त्याला काही प्रशिक्षण नाही. मला माहिती नाही कुठल्या शाळेमध्ये मोबाईल कसा वापरायचा ह्याच्यावर प्रशिक्षण कुणीही देत नाही. सायबर कायदे शिकवले पाहिजेत, मोबाईलमध्ये काय करावं काय करू नये, मर्यादित वापर, त्याच्या अधीन न होणं. आता हे कोण शिकवणार? मी ह्याच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे, पण माझी अशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही निदान प्रयोग करून पहा. आणि असे जर सायबर संस्कार जर तुम्ही आत्ता मुलांवर केले ह्या वयात तर त्यातनं चांगल्या गोष्टी होऊ शकतात. कारण पुणे शहरात मला सांगण्यात आलं की दररोज किमान 40 सायबर गुन्हे घडतात आणि त्यातले फक्त 10% रिपोर्ट होतात. 90% लोक पोलीस स्टेशनला जात नाहीत. कारण एक त्रुटी आहे आपल्या कायद्यामध्ये की काही कायद्यांच्या बाबतीत व्हिक्टिम्स आयडेंटिटी इज कन्सिल्ड, त्याचं नाव येत नाही.
पण सायबरमध्ये तसं नाही येत नाही. आणि मग काय होतं की दुसऱ्या दिवशी पेपरला नाव येतं की अमुक अमुक माणसाचा OTP फ्रॉड झाला आणि त्याचे 5 लाख रुपये हमपास झाले. मग तुमचं नाव आलं की मग तो म्हणतो की मी मूर्ख आहे हे लोकांना कळेल. मग आपला मूर्खपणा जगजाहीर व्हायला नको म्हणून आपण रिपोर्ट नाही करायचं, ही चूक आहे. जर ज्या क्षणी पोलीस असं ठरवतील की सायबर व्हिक्टिम्सची आम्ही नावं देणार नाहीत कुणालाही, आपलं रिपोर्टिंग पर्सेंटेज वाढेल. आणि हे सायबर क्रिमिनलसुद्धा हुशार होत चाललेले आहेत. ते सुद्धा AI वापरून आपले व्हिक्टिम शोधतात. त्यांची वेगळी टूल्स आहेत. डार्क वेबमध्ये ते ऑपरेट करतात. ते लोकांच्याकडनं माहिती घेतात. कारण सायबर क्रिमिनल्स हे आपल्यासारखेच दिसणारे लोक आहेत. कदाचित आत्ता या व्याख्यानाला सुद्धा एखादा सायबर क्रिमिनल आला असेल. तो आपल्यासारखाच असतो, फक्त त्याच्या मनात विचार वेगळे चाललेले असतात. आणि तिथंसुद्धा ते आधुनिक तंत्र वापरतात. आणि ह्याच्याच अलाइड एक गोष्ट आहे की ह्याच गोष्टीमुळं सायबर सिक्युरिटी हे एक रेसेशन प्रूफ करिअर आहे. पुढची 10 वर्ष त्याला मरण नाही. ज्यांना कोणाला कुठलं तरी तंत्र शिकून रोजगारक्षम व्हायचं असेल तर त्यांनी बेसिक AI शिकावं. पण त्याचबरोबर जर सायबर सिक्युरिटी शिकलात आणि जर तुम्ही कॉमर्स असाल तर ऑडिट पण शिका. IT ऑडिट म्हणून एक क्षेत्र आहे. सायबर सिक्युरिटी आणि ऑडिट हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढणारं क्षेत्र आहे. आणि त्यात जर तुम्ही जपानी शिकलात तर अजून सोन्याहून पिवळं. मग जपानला जा. तिथं बहुतेक जपानी लोकांना मधुमेह झालेला आहे. त्यामुळं त्यांच्या देशाचं राष्ट्रीय धोरण आहे चीनी कम. त्यांना चीनी लोक नको आहेत, त्यांना भारतीय लोक हवेत. आणि ते लाँग टर्म रिलेशनशिप्सवर काम करतात. मी एका कंपनीच्या बोर्डवर आहे. त्या कंपनीचं हेडक्वार्टर टोकियोमध्ये आहे. आणि त्यामुळं मला जपानी लोकांबरोबर आणि त्यांची वृत्ती हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. ते लाँग टर्म रिलेशनशिपवर त्यांचं सगळं चालतं. एकदा त्यांचा विश्वास बसला तुमच्यावर की संपलं. हे एक्झॅक्टली अमेरिकन लोकांच्या ऑपोजिट. अमेरिकन लोक हायर अँड फायर, यूज अँड थ्रो. तुम्ही आत्ता माझे व्हेंडर आहात, $100 तुमचा रेट आहे, मला 99 मिळाला की तुम्हाला बाय बाय. जपानमध्ये असं होत नाही. आणि जपानमध्ये अजून एक मोठी संधी आहे की तिथं अनेक उद्योजक आहेत ज्यांची वय अशीच 98, 99, 94 वगैरे आहे. आणि ते जपानी लोक काटक असतात, त्यामुळे ते खूप जगतात. पण त्यांना आता त्यांच्या व्यवसायाचं भविष्यच कळत नाही, कारण पुढची पिढी नाही. मग त्यांनी आता असं इनडायरेक्टली सुरू केलं आहे की भारतीयांना ऑफर दिली आहे की तुम्ही आमच्या देशात या, आमचे उद्योग घ्या. घ्या म्हणजे विकत नाही, घ्या. हँडओव्हर करतो आम्ही. 5 वर्ष चालवा. मी जिवंत असेपर्यंत इथं राहा आणि नंतर तुला काय करायचं ते कर. आता याच मॉडेलमध्ये मी ज्या कंपनीचं नाव सांगितलं तुम्हाला, फिडेल सॉफ्ट म्हणून एक कंपनी आहे. इन्सिडेंटली तो शेअर लिस्टेड आहे. आणि तो तुम्हाला जर 3 वर्षात 5 पट हवा असेल तर ही टिप आहे असं समजा. FIDL फिडेलचं शेअर विकत घ्या. त्यांचा एक कस्टमर होता. त्याला तो फिडेलचे CEO त्यांच्याबरोबर काम करत असत. आणि एक दिवस कस्टमरनी त्याला सांगितलं की मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि त्याने त्याला सांगितलं की तू असं कर, माझा बिझनेस अक्वायर कर, कारण मला काही आता सक्सेशन प्लॅनिंग नाही. आणि अतिशय माफक किमतीमध्ये फिडेलला ती कंपनी अक्वायर करता आली. तर अशा गोष्टी जपानमध्ये घडत आहेत. अशा थोड्याफार गोष्टी कोरियामध्ये पण घडतात, पण जपानमध्ये जास्त. आणि इथं तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकता. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही इथं जपानी भाषा वर्ग सुरू करा. आणि इथं तुम्हाला पुण्यात मराठीमधनं जपानी शिकवणारे लोक मला माहिती आहेत आणि मी तुम्हाला त्यांची साथ देऊ शकतो. आणि काही गोष्टीत तुम्ही प्रश्न विचारू नका, असं मुलांना सांगा. आम्ही सांगतो म्हणून जपानी शिका, आम्ही सांगतो म्हणून सायबर संस्कार घ्या. आणि मग 10 वर्षांनी सांगा तुम्हाला काय फायदा झाला. आणि तुम्हाला ते 100% सांगतील. मी एक प्रयोग केला म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी 20 गरीब मुलांचं जपानी प्रशिक्षण स्पॉन्सर केलं. आणि त्यातलं माझं मॉडेल होतं की 10% तुम्ही भरायचे, 90% मी भरतो. त्या 20 मधल्या 12 लोकांना जपानमध्ये नोकऱ्या मिळाल्या. आणि ते सगळे असे काही मोठे इंजिनियर डॉक्टर वगैरे नव्हते, साधे BBA वगैरे होते. आणि उरलेल्या 8 लोकांना पुण्यामध्ये ज्या जॅपनीज MNCs होत्या त्यांनी रिक्रूट केलं. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. तर हे जग असं वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. आणि या सध्याच्या घटकेला तुम्ही बघा, लुक ईस्टवर्ड्स, पूर्वेकडेच आपलं भविष्य आहे. कारण हे ट्रम्प आणि मस्कसारखे लोक जोपर्यंत जगात आहेत तोपर्यंत ते खेळखंडोबा करणार आहेत. आणि ट्रम्पचा धिंगाणा तुम्ही बघितला. मस्क नावाचा अजून एक तसाच एक इडियट आहे. आणि त्याचा प्रयोग काय माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या 2 कंपन्या आहेत, एक SpaceX म्हणून. तर तो अंतराळामध्ये डेटा सेंटर्स तयार करणार असं काहीतरी म्हणतोय. आणि नंतर त्याचा प्रयोग आहे तो म्हणजे ह्युमनॉइड्स तयार करणं. ह्युमनॉइड्स म्हणजे मानवासारखे रोबो. आणि त्याचा प्रयोग आहे तो यंत्र युवती, सुंदर सुंदर यंत्र युवती. म्हणजे तुम्हाला वाटणार नाही, तिला ह्युमन स्किन देणार,
त्याच्यात तो युटेरस ठेवणार आणि तो म्हणतो की ही तुमच्याशी भांडणार नाही, तुम्ही हिच्याशी लग्न करा. पारंपरिक महिलेशी लग्न केलं की वाद सुरू होतात. मग तिला हॅपी ठेवण्यासाठी शॉपिंग करा, हे करा. माझ्या ह्युमनॉइडला तसलं काही करायचं नाही. ती तुम्हाला काही त्रास देणार नाही, तुम्ही म्हणाल तसं वागेल, तुझी ती मैत्रीण म्हणून आयुष्यभर राहील, मुलं पण जन्माला घालेल, तर तू तिच्याशी लग्न कर, असं मस्कचं मॉडेल आहे. तर हे असं मी ऐकलं की मला असं जुने जेम्स बॉन्डचे पिक्चर आठवतात. कारण तुम्ही बघा, जेम्स बॉन्डच्या पिक्चरात एक व्हिलन असतो, तो जग बदलायला आलेला असतो किंवा जग नष्ट करणारा असतो. आता मला असं वाटतं की तो व्हिलन हळूहळू मस्कच्या स्वरूपात येतोय आणि जेम्स बॉन्ड दोवाल वगैरे त्याला बहुतेक ठीक करतील असं मला वाटतं. कदाचित याच्यावरच एक धुरंधर 5 वगैरे येऊ शकतो. पण सांगायचा मुद्दा असा की आपण लुक ईस्टवर्ड पॉलिसी करा, आपल्या मुलामुलींची महत्त्वाकांक्षा वाढवा, त्यांना बहुभाषिक करा, इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सकारात्मक वापर करा. आणि मला असं वाटतं की जग नक्कीच चांगलं होईल. कारण मी कधीही नकारात्मक नव्हतो आणि कधीही नसणार आहे. मला प्रत्येक गोष्टीमध्ये एक संधी दिसते. AI मुळे नोकऱ्या जात आहेत हे सत्य आहे, पण नवीन नोकऱ्या निर्माण पण होत आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज अ बिग ब्रँच, हे शिकवा तुम्ही. पण हे दुर्दैवाने किती कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं, तर कुठंच नाही. तर हे शिक्षण द्या, कारण उद्योगांना स्मार्ट AI युजर्स पाहिजेत. पटपट पटपट काम करून माझं समस्या सोडवणारी व्यक्ती पाहिजे. असं ट्रेनिंग जर तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना दिलं प्रॉम्प्ट इंजिनियर्सचं, तर नक्कीच त्याच्यात डिमांड आहे. तसंच डेटा सायन्स आणि ॲनालिटिक्सला पण खूप डिमांड आहे. हे ट्रेनिंग तुम्ही द्या. हे AI फील्डमध्येच त्यांना फ्युचर आहे. मी तुम्हाला सायबर सिक्युरिटीबद्दल पण बोललो आणि असे इतर अनेक करिअर्स आहेत जिथं तुम्ही काम करू शकता. जर आपली IQ लेवल कमी असेल आणि आपल्याला खूप शिकायचं नसेल, तर हार्डवेअर मेंटेनन्स आणि नेटवर्क इंजिनिअरिंग हे एक रिसेशन प्रूफ करिअर आहे. अगदी Tier 2 Tier 3 सिटीजमध्ये पण लागतात. तुम्ही कुठल्याही मोबाईल शॉपच्या बाहेर बघा, बोर्ड लागलेला असतो की माणूस पाहिजे म्हणून, कारण त्यांना लोक मिळत नाहीत आणि सगळं काम काही AI आणि रोबो करू शकत नाही. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की अन्न AI काय निर्मिती करू शकणार नाही. आणि तुम्ही काय करू शकता, पिझ्झा ऑर्डर करू शकाल ऑनलाईन, पण पिझ्झा डाउनलोड नाही करू शकत. तसं तंत्र अजून शक्य नाही झालेलं. त्यामुळं जोपर्यंत अशा प्रकारचे कामं आहेत, तो आपण सगळं तंत्रज्ञान करू शकणार नाही. आणि विशेषतः आता अन्नाचा विषय निघालेलाच आहे. चांगली मिसळ ही काय AI निर्मित होऊ शकत नाही. पण जर तुमचं मिसळ शॉप असेल, तर तुम्ही एक स्वतःची वेबसाईट करू शकता आणि त्याच्यावर ऑनलाईन फोटो टाकू शकता. आणि इथं जर आपण AI टूल्सना प्रशिक्षित केलं की आता 10 वाजलेले आहेत, मला भूक लागली आहे, मी काय खाऊ, तर ChatGPT काय सांगेल तुम्हाला, बर्गर खा किंवा पिझ्झा खा. तो कधीही तुम्हाला मिसळपाव पोहे सांगणार नाही, कारण त्याला ते फीडच नाही केलेलं. तर इथं स्थानिक स्तरावर भारतीय चॅटबॉट डेव्हलप झाले पाहिजेत. आणि ह्याचा एक प्रयोग मी केलेला आहे. माझा एक डिजिटल ट्विन तयार केला आहे. मी जगामधला असा पहिला माणूस आहे की ज्याने आपला 50% मेंदू डिजिटल ट्विनला ट्रान्सफर केलेला आहे. आणि हा 50% मेंदू म्हणजे काय, तर माझी 69 पुस्तकं, माझे सर्व गेले मी 30 वर्ष का 35 वर्ष लेखन करतो, ते सगळे लेख, माझी अनंत भाषणं, माझी यूट्यूबवरची चॅनल आहे, हे सगळं त्याला फीड केलं. आणि त्याच्यावरनं तो बॉट IT करिअरवर उत्कृष्ट मार्गदर्शन करतो. याचं प्रात्यक्षिक काही लोकांनी 1-1.5 तासापूर्वी बघितलं. आणि ह्याच्या मागचा हेतू साधा आहे. मला साधारण या एप्रिल मे जूनमध्ये खूप लोकांचे फोन येतात, खूप लोकांना भेटायचं असतं आणि त्यांचा प्रश्न एकच असतो की माझा मुलगा किंवा मुलगी हे करतो, मग आता मी कुठल्या कोर्सला ॲडमिशन घेऊ, ही ब्रँच घेऊ का ती ब्रँच घेऊ, किंवा अजून एक दुसरी कॅटेगरी की मला माझ्या नोकरीमध्ये गती दिसत नाही आहे, माझं प्रमोशन होत नाही आहे, मग मी काय स्किल्स ॲक्वायर करू. आता हे सगळे प्रश्न मला भौगोलिक आणि जीवशास्त्रीय मर्यादा आहेत. मी एकच माणूस आहे आणि माझ्याकडे मर्यादित वेळ आहे, तर मी किती लोकांना सांगत बसू. म्हणून मी हा प्रयोग केला आणि पुण्यामधल्याच एका दिमाग कन्सल्टंट्स कंपनीने तो बॉट डेव्हलप केला आणि आम्ही 7 महिने याच्यावर काम करत होतो आणि तो प्रयोग यशस्वी झाला. म्हणजे मी डॉक्टर माशेलकरांना विनंती केली, त्यांनी तो लॉन्च केला आणि त्यांनी मला सांगितलं की हा जगामधला पहिला आहे, असं जगात कुठंच नाही आहे. आणि हा तुम्ही AIचा सकारात्मक वापर असं म्हणू शकता. असे अनेक बॉट्स विकसित झाले पाहिजेत. म्हणजे माझी वैयक्तिक इच्छा आहे की पुढच्या वर्षी दमा मिरासदारांचा बॉट आला पाहिजे. म्हणजे ते दमांच्या स्टाईलमध्ये. आता काय आहे की सध्याच्या तरुण पिढीला
दमांची व्याख्यानं नाही तर कधी ते ऐकणार, कधी बसणार. तर इथं आपण ए आयचा सकारात्मक वापर करू शकता आणि तुम्ही सर्वांनी करावा अशी मला विनंती मी करतो. एथिकल ए आय हे पण महत्त्वाचं आहे, त्याच्या आहारी जाऊ नका. आणि सरतेशेवटी एकच सांगतो की कुठलंही तंत्रज्ञान हे सुरीसारखं असतं. तुम्ही फळं कापायला ते वापरायचं का दुसऱ्या माणसाला इजा करण्यासाठी वापरायचं हे तुमच्या हातात आहे. आणि अशी मनं घडवणं हे संस्कारचं काम आहे. आणि इथल्या मी संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही हे शालेय स्तरापासून हे सुरू करा आणि चांगल्या विचारांचे युवक युवती घडतील याच्यावर आपण सर्वांनी एकत्र काम करावं. कुठलीही मदत लागली तर मी कायम उपलब्ध आहे. माझी पुस्तकं आहेत आणि तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल तर माझा बॉट आहे, त्याच्याशी तुम्ही कधीही बोलू शकता. कारण माझा बॉट 24 तास असतो, त्याला काही सुट्टी नसते, त्याला काही झोप लागत नाही आणि तो 200 भाषात बोलतो. मला फक्त 2च भाषा येतात, मराठी आणि इंग्लिश. त्याच्याशी लोकांनी अरेबिक, फारसी या सगळ्या ट्राय केल्या आणि उत्तर मिळाली. जपानमध्ये मिळालं, भोजपुरीत मिळालं. तर हे हे तंत्र ह्या दिशेनं चाललेलं आहे आणि तुम्ही ह्याच्यापासनं लांब राहू शकत नाही. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर ह्याचा विचार करा, फक्त त्याच्या आहारी जाऊ नका. माझ्या मते सध्या एवढंच बोलतो. मला चिठ्ठी यायच्या आधी थांबा, त्याच्या आधीच मी थांबतो. आणि जर काही प्रश्न असतील तर नंतर विचारू शकता किंवा आत्ता विचारू शकता.